सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल आणि एक सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल त्यावेळेस आपण कोणत्या कंजंक्शनचा यूज करणार आहोत? वेलकम आणि नमस्कार सर्वांना. मी राजकुमार बांदल आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन सिरीज. या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत 2023 मध्ये वनरक्षकच्या झालेल्या पेपरमधील इंग्लिशचे PYQ. आता या PYQचा आपल्याला फायदा होणार आहे का? तर हो, नक्कीच याचा फायदा होणार आहे. त्याचं कारण 2025ला येणारी ही जी वनरक्षकची एक्झाम आहे ती पण TCSच घेणार आहे. आणि TCSच घेणार आहे तर आपण जर का 2023च्या PYQचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला TCSचा पॅटर्न लगेच समजेल आणि आपल्याला क्वेश्चन टॅकल करणं एकदम सोपं जाणार आहे. तर आता वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट काय करू, सुरुवात करू. आता सुरुवात करण्याच्या अगोदर आपण जर का बघितलं तर आपली जी 2023ला वनरक्षकची एक्झाम झाली होती त्यामध्ये इंग्लिश 30 मार्क्सला विचारलं होतं. इथं मार्क्स म्हणलेलं आहे मी या. आणि या 30 मार्क्ससाठी त्यांनी किती क्वेश्चन विचारले होते? 15 क्वेश्चन विचारले होते. म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्कला होता. आता हे जे 30 मार्क होतं या 30 मार्कचं जर का आपण डिवाइड केलं, या 30 मार्कला जर आपण डिवाइड केलं तर या 30 मार्क पैकी 10 मार्काला पहिल्या क्वेश्चन पेपरमध्ये त्यांनी ग्रामर विचारले. त्यानंतरून जे 12 मार्क होतं या 12 मार्कवरती त्यांनी काय विचारले? कोर व्होकॅब विचारले. आणि जे 4 मार्क होतं या 4 मार्कला त्यांनी TCS पॅटर्न म्हणजेच आपलं पॅराजंबल्स विचारले. पॅराजंबल्स 2 पॅराजंबल्स आले होते. आणि आणखीन एक 4 मार्कला विचारलं होतं ते म्हणजे स्पेलिंगचे एरर, स्पेलिंग्स हे विचारलं होतं. तर या पद्धतीने 30 मार्कला त्यांनी विचारलेले. तर ही जी पहिली क्वेश्चन पेपर आहे ही आहे आपल्या पहिल्या दिवसाची पहिल्या शिफ्टची क्वेश्चन पेपर. आणि तिचंच आपण काय करणार होतं, डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार होतं. ठीक आहे. आता हे 30 मार्कचं झालं. मग आता इथं ग्रामरचे टॉपिक कोणते येतं आणि व्होकॅबचे टॉपिक कोणते येतं ते आपण काय करू, पाहू. चलो आता बघितलं तर इथं बघा, इथं काय दिलंय? प्रिपोजिशन. इथं मार्क्स नाही, इथं काय पाहिजे तर क्वेश्चन्स पाहिजे. इथं क्वेश्चन्स म्हणजे प्रिपोजिशन वरती एक क्वेश्चन विचारला होता म्हणजेच हे किती मार्कला विचारलंय? 2 मार्कला. त्यानंतर आर्टिकल वरती 2 क्वेश्चन होते म्हणजेच हे किती मार्क्सला आहे? 4 मार्क्सला आहे. रिलेटिव्ह प्रोनाउन वरती एक क्वेश्चन होता म्हणजेच हे 2 मार्क्सला विचारले. आणि कंजंक्शन वरती पण एकच क्वेश्चन होता म्हणजेच हे किती मार्कला आहे? 2 मार्क्सला आहे. तर हे बघा 2 आणि 4 6 8 आणि 10 हे असं टोटली 10 मार्कला त्यांनी काय विचारलेलं आहे तर आपलं ग्रामर विचारले. आता पॅराजंबल्स 2 विचारले होते आणि हे 2 म्हणजेच हे किती मार्क्सला विचारले? 4 मार्क्सला. आता आपलं व्होकॅब जर बघितलं तर प्रोव्हर्ब आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये जेवढे काही शिफ्ट मधले क्वेश्चन पेपर येतं त्याचं ज्यावेळेस मी ॲनालिसिस करत होतो त्यावेळेस एक गोष्ट ऑब्झर्व केली की प्रोव्हर्ब 100% विचारले त्यांनी. तर प्रोव्हर्ब जे एक इथं मार्क्स ऐवजी क्वेश्चन देतो, एक क्वेश्चन होता म्हणजेच किती मार्कला विचारले? हे पण 2 मार्क्स. इडियम्स पण त्यांनी किती 2 मार्क्सला विचारलेले आहेत. एकच इडियम्स विचारलेली आहे. स्पेलिंग्स 2 विचारल्यात म्हणजे 4 मार्क्सला विचारले. वन वर्ड सबस्टिट्यूशन 2 विचारलेत म्हणजे 4 मार्क्सला विचारले. सिनोनिम्स एकच विचारलेले 2 मार्कला. आणि अँटोनिम्स पण एकच विचारले 2 मार्क्सला. ठीक आहे. असं टोटली किती मार्क्सला विचारले त्यांनी? 30 मार्क्सला विचारलेले. आता जर का आपण बघितलं इथं आपण जर का बघितलं ह्याला थोडंसं वरती घेतो मी. आता हे पहिल्या शिफ्टचं पहिल्या पेपरचं मार्क्सचं ॲनालिसिस. आता ह्याच्यामध्ये जर दिसलं तर व्होकॅब जे ते 12 मार्कला विचारले म्हणजेच आपल्याला व्होकॅबवरती फोकस करायचं आहे. आणि आपल्या ह्या PYQ ॲनालिसिस आणि आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे वनरक्षक नावाने. तर हे जे वनरक्षक आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मी आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे. तिथं कोर्सेसमध्ये गेलं की तुम्हाला वनरक्षकचा कोर्स दिसेल. आणि या कोर्सची विशेषता अशी आहे की या कोर्समध्ये मी TCS पॅटर्ननुसारच तो कोर्स बनवलेला आहे. या क्वेश्चन पेपरचा सर्व ॲनालिसिस करूनच तो कोर्स बनवलेला आहे. प्लस याच्यामध्ये जे व्होकॅब आहे सगळ्यात महत्त्वाचं व्होकॅब जे आहेत ना ते पिक्टोरियल फॉर्ममध्ये आहेत. आता पिक्टोरियल फॉर्म म्हणजे काय
ते तुम्हाला पुढं पुढं समजेलच. पिक्टोरियल फॉर्म म्हणजे काय, तर मी एखादा वर्ड आहे तो समजण्यासाठी एखादी इमेज किंवा व्हिडिओ तिथे ऍड केलेला आहे, जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहील आणि एक्झाममध्ये तुम्हाला ते आठवल. कारण पाठ किती जरी केलं तरी काही दिवसाने काय होतं, विसरतं. पण एखादा जर का व्हिडिओ बघितला किंवा आपण जर का एखादी इमेज बघितली ती लवकर विसरत नाही. त्यामुळेच आपली जी व्होकॅब आहे ती पिक्टोरियल असणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपल्या बॅचमध्ये तुमचे ग्रामरचा एकही मार्क जाणार नाही, म्हणजे 10 तिथे मिळणार. तो व्होकॅबचे जे येतं तुमचे इडियम्स, प्रोवर्ब आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनचे जाणारच नाहीत मार्क. फक्त जाऊ कुठू शकते तर सिनोनेम्स मध्ये. आता सिनोनेम्स येतं त्याचं काय असतं की एका वर्डलाच खूप जास्त मिनिंग असते, त्यामुळं सिनोनेमचे सर्व पिक्टोरियल आपल्याला बनवायला येत नाहीत. पण तरी पण आपण ट्राय केलाय की मॅक्सिमम सिनोनेम्स हे पण पिक्टोरियल व्होकॅबच्या अंडर आणण्याचा ट्राय केलेला आहे. तर तुम्ही ज्यावेळेस तो कोर्स पाहणार तर त्यावेळेस तुम्हाला समजेलच की कशा पद्धतीने त्या पिक्टोरियल व्होकॅब दिलेल्या आता. तर आपल्याला बघा, तुम्हाला सांगतो एक्झाम मध्ये हे पॅराजम्बल्स हे जे मार्क तुम्हाला 100% पडणार, कारण पॅराजम्बल्स एकदम सोपं आहे. तुम्ही फक्त घाबरतात की अरे ते पॅराजम्बल काय, ते सोपं आहे एकदम. त्यानंतर स्पेलिंगचं पण सोपं आहे. म्हणजे तुम्हाला या 30 पैकी कमीत कमी 24-26 असे मार्क जर पडले तर तो तुमचा एकदम बेस्ट स्कोर आहे. 30 पैकी 30 जरी नाही पडले तरी काय अडचण नाहीये, ठीक आहे. पण जर का तुम्हाला 24, 26, 28 पर्यंत मार्क पडतात तर ते एकदम चांगले मार्क झाले. पण बऱ्याचशा मुलांना काय होतं की इंग्लिशला 2-4 असे मार्क पडतात आणि तसे मार्क पडल्यामुळं आपला रिझल्ट काय होतोय, जातोय. म्हणून आपल्याला मॅक्सिमम मार्क पाडण्यासाठीच आपण ही काय केली, PYQ सिरीज सुरू केलेली आणि कोर्समध्ये पण ही PYQ सिरीज मी दिलेली आहे. तर चलो आपण सुरुवात करू आपल्या पहिल्या क्वेश्चन पासून. आता पहिला जो क्वेश्चन आहे तो विचारलेला आहे आपल्याला आर्टिकल वरती. काय विचारलेलं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता इथं बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आता हे फिल इन द ब्लँक वाचायची काही गरज नाही बरं का, त्याची काहीच गरज नाही आपल्याला फिल इन द ब्लँक वाचण्याची. आपल्याला डायरेक्ट इथे दिसतंय, हे वरचं वाचण्याची काही गरज नाही. त्याने काय होणार आहे तर तुमचा टाइम वाचेल एक्झाम मध्ये पेपर सोडवताना, ठीक आहे. आणि तोच टाइम तुम्हाला मॅथचे प्रॉब्लेम सोडवताना उपयोगाला येणार आहे. त्यामुळे वरचं वाचण्याची काही गरज नाही. आता सेंटेन्स बघू, द कार क्रॅश डॅश द डिवायडर. आता इथं प्रिपोजिशन वापरायचंय ऍट. आता हे जे ऍट आहे ना प्रिपोजिशन, हे काय अशासाठी असतं, लोकेशन दाखवण्यासाठी किंवा काय दाखवण्यासाठी, टाइम दाखवण्यासाठी. म्हणजे जसं की मी म्हणलं ऍट 7 PM, ऍट 9 PM, हे जे येतं हे लोकेशन आणि टाइम दाखवण्यासाठी असतं. आता हे अप म्हणजे काय, वरती. आणि फ्रॉम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची सुरुवात दाखवण्यासाठी आपण काय म्हणणार तर फ्रॉम हे प्रिपोजिशन आपण तिथं वापरत असतो. अप म्हणजे काय, वरती. आता राहिलं इनटू. आता इनटू म्हणजे काय की समजा एखादी वस्तू बाहेरून आतमध्ये गेली तर तिला आपण म्हणायचं इनटू. काय म्हणायचं, इनटू. म्हणजे समजा माझ्याकडे एक बॉल आहे आणि तो बॉल जर का मी काय केलं तर बॉक्समध्ये फेकला, तर मग तिथं काय म्हणणार, ही थ्रू अ बॉल इनटू द बॉक्स असं म्हणणार. त्याचं कारण त्याने काय केलंय, बाहेरून तो बॉल आतमध्ये गेलाय का नाही. मग ही जी कार आहे ती काय झालेली, रोडवरून डिवायडरवर गेलेली आहे आणि म्हणून तिची मुवमेंट झालेली आहे, डायरेक्शन बदललेली थोडक्यात. मग इथं काय येणार आहे आपलं, द कार क्रॅश इनटू द डिवायडर. सो माझं ऑप्शन नंबर 3 हे काय तिथं आन्सर आहे. आता दुसरा क्वेश्चन बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फिल इन द ब्लँक. हे वाचायची काही गरज नाही, मी सांगितल्याप्रमाणे. व्हेअर इज द चाइल्ड डॅश वॉज क्राईंग. आता हा क्वेश्चन कशाचा आहे तर हा क्वेश्चन आहे माझ्या रिलेटिव्ह प्रोनाऊनचा. रिलेटिव्ह प्रोनाऊन. आता रिलेटिव्ह प्रोनाऊन काय असतं नाही का, नाही तर रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय तर आपले जे WH वर्ड येतं, WH वर्ड ह्यांचा तिथं यूज केला जातो. म्हणजे हू आहे, विअर आहे, विच आहे, हे WH वर्ड त्यांचा आपण तिथं रिलेटिव्ह प्रोनाऊन मध्ये काय करत असतो, यूज करत असतो, ठीक आहे. आता इथं ऑप्शन मध्ये जर गेलं तर ऑप्शन मध्ये गेल्यानंतर इथं बघा, हा जो प्रश्न आहे तो खूप डेप्थ मधला आहे. त्याचं कारण इथं जर का क्वेश्चन मार्क नसता तर ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आलं असतं. पण इथं काय दिलेलं आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि हा क्वेश्चन मार्क दिल्यामुळं
इथं काय उत्तर आलेलं आहे हू, म्हणजे हे 2 नंबरचं माझं उत्तर आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशन करतो बघा. आपला हा जो हू हा WH वर्ड आहे का नाही, हा कशासाठी वापरला तो पर्सनसाठी. ठीक आहे. म्हणजे समजा दरवाजात कुणीतरी बेल वाजवली तर आपण काय म्हणणार, हू इज दिअर, म्हणजे तिकडं कोण आहे. म्हणजे या ज्या हू आहे ह्याचा उपयोग आपण कशासाठी करतो, तर एखाद्या व्यक्तीसाठी पर्सनसाठी करतो. आता विच ह्याचा जो उपयोग आहे हा आपण कशासाठी करतो, थिंग्ससाठी करतो. आणि इथं चाइल्ड हे काय पर्सन आहे, आणि चाइल्ड हे पर्सन आहे, त्यामुळे इथं आन्सर काय पाहिजे, हू पाहिजे. शीचा तर काही सवालच येत नाही. हे जे शी आहे ते आपण कुणासाठी वापरतो, तर फिमेल साठी यूज करतो. मग आता इकडे बघा, मी तुम्हाला सांगतो की त्याचं इट हे आन्सर काय येणार होतं. तर आपल्या बेसिक 1च्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की इंग्लिशमध्ये किती सब्जेक्ट येतं, 8. कोणते तर आपला ही आहे, शी आहे, त्यानंतर इट आहे, यू आहे, दे आहे, त्यानंतर आय आहे आणि वी आहे. हे काय येतं, 8 सब्जेक्ट येतात. ही जो आहे तो कम्प्लिटली कुणासाठी वापरला जातो, मेल. आणि शी जो आहे तो कुणासाठी वापरला जातो, फिमेल. आणि इंग्लिशमध्ये फक्त 2च असे सब्जेक्ट आहेत ज्यांच्यावरून आपण जेंडर डिसाईड करू शकतो. आता हा जो इट आहे हा कुणासाठी वापरला जातो, निर्जीव वस्तूंसाठी. आणि हा जो इट आहे तो कसा आहे, सिंग्युलर. आणि आपला जो दे आहे हा कुणासाठी वापरला जातो, सजीव व निर्जीव या दोन्ही वस्तूंसाठी वापरला जातो. आणि दे आपला कसा आहे, प्लुरल. काय, प्लुरल. आता इथं मी काय लिहिलंय, इट हा निर्जीव वस्तूंसाठी वापरला जातो आणि तो कसा आहे, सिंग्युलर. पण हा जो इट आहे याच्याबद्दल एक विशेष गोष्ट आहे, जसं आपण बेसिक 1 मध्ये बघितलंय इट वर्स दे, त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे ते. आणि हे जे बेसिकचे व्हिडिओ होते ते खूप महत्वाचे, तर तुम्ही ते पाहिजे. आता जर का चाइल्ड असेल, त्यानंतरून किड असेल, त्यानंतरून बेबी असेल, त्यानंतर एखाद्या ॲनिमलचं नाव असेल, ॲनिमल समजा काऊ आहे, त्यानंतरून एखाद्या बर्डचं नाव आहे, बर्ड समजा ईगल आहे. जर का हे वर्ड आले तर आपण इथं काय करायचं असतो, इट घ्यावा. काय घ्यायचं आहे, इट घ्यावा. आता वरती तर मी काय लिहिलेलं आहे, जर का नॉन लिव्हिंग थिंग्स असतील तरच आपण काय करतो, इट घेतो. पण हे त्याला काय एक्सेप्शन आहे, म्हणजे चाइल्ड असेल, किड असेल, बेबी असेल, ॲनिमल म्हणजे जसं की काऊ, बर्ड, ईगल. मग जर का तिकडं म्हणजे समजा एक काऊ तिकडे उभा आहे तर मी काय म्हणणार, इट इज ए काऊ असं म्हणणार आहे मी. जसं एकच निर्जीव वस्तू आहे, हा पेन एकच आहे तर मी काय म्हणणार, इट इज ए पेन. हा बोर्ड एकच आहे, इट इज ए बोर्ड. फॅन एकच आहे, इट इज ए फॅन, कारण ती नॉन लिव्हिंग थिंग आहे. पण जर का लिव्हिंग थिंग्स असतील, एखादा ॲनिमल असेल किंवा एखादी बर्ड, इट इज ईगल, तिथं मला काय वापरावं लागतं, इट. आणि इथं हे चाइल्ड तर आलेलंच आहे. आणि त्यामुळं ह्या क्वेश्चनमध्ये ह्या चाइल्डनुसार इट पाहिजे होतं, पण इथं काय रे, क्वेश्चन मार्क आहे. आणि त्यामुळं आपण काय वापरतोय, हू यूज करतोय. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे हे रिलेटिव्ह प्रोनाऊन मधला आहे, त्यामुळं हू हा काय आपला रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे. सो याचं उत्तर किती असणार आहे, ऑप्शन नंबर 2. आता तिसरं काय, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ गिवन प्रोव्हर्ब. या प्रोव्हर्ब वरती क्वेश्चन आलेला आहे. डोंट पुल ऑल युअर एग्स इन वन बास्केट. आता प्रोव्हर्बचं मिनिंग आणि इडियम्सचं मिनिंग आणि फ्रेजेसचं मिनिंग शोधताना तुम्हाला एक गोष्ट करायची, यांचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. ठीक आहे. फक्त यांच्यामध्ये जी कॉन्सेप्ट दिलेला असेल, जे सेंटेन्स दिलेलं असेल, याचा आपण शब्दशः अर्थ लावून बघायचं की ह्याच्यामधून काय सांगायचं असेल. असा जर विचार केला तर त्याचं उत्तर निघणार आहे. आता काय बघा, डोंट पुल ऑल युअर एग्स इन वन बास्केट, म्हणजे जेवढे काय एग येतं, समजा माझ्याकडे एक 100 एग्ज येतं आणि ते 100चे 100 एग मी काय केले, एकाच बॅगमध्ये टाकले. तर आता मला एमर्जन्सीसाठी कोणतं एक शिल्लक राहिलेलं आहे का, नाही आहे ना. अरे राहिलंय का, नाही. आता डेली लाईफमध्ये याचा उपयोग बघा, की माझा एक बिझनेस आहे, आणि मी काय केलं की माझा सर्व पैसा जेवढा काही सेव्हिंग आहे, लोन केलं आणि सर्व सेव्हिंग एकाच बिझनेसमध्ये मी काय केलं, इन्व्हेस्ट केलं. आता यामुळं काय होणार की जर का हा बिझनेसचा प्लॅन माझा फेल गेला तर काय होईल, मी रस्त्यावर येईल ना. अरे रस्त्यावर येईल ना. पण त्याच्याऐवजी मी काय केलं, काही पैसा त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केला आणि काही पैसा दुसऱ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केला. तर पॉसिबिलिटी आहे ना की
एक बिझनेस सक्सेस होईल आणि एक बिझनेस फेल झाला तरी दुसरा बिझनेस जो आहे त्याच्यामुळे मी सर्वाईव्ह करू शकतो. अरे आहे ना. आणि म्हणून ही जी प्रोव्हर्ब आहे ह्याचं मिनिंग काय आहे, डोंट पुल ऑल युअर एग्स इन वन बास्केट. ह्याचा मिनिंग आहे डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. म्हणजे एकाच बिझनेसमध्ये सर्व काही रिस्क घेऊ नका असं त्याचं मिनिंग आहे. सो ऑप्शन नंबर 1 हे काय माझं उत्तर आहे. आता हे डोंट टॉक टू एव्हरीवन यू मीट ह्याचा काय संबंध आहे, ह्याच्यामधून बघा प्रोव्हर्ब म्हणलं की आपल्याला काहीतरी नॉलेज मिळणार आहे, काहीतरी काय मिळणार आहे, नॉलेज मिळणार आहे. थोडक्यात आपल्याला काहीतरी अक्कल शिकवणारा असणार आहे ते प्रोव्हर्ब. आता इथं डोंट टॉक टू एव्हरीवन यू मीट ह्याच्यामध्ये काय अक्कल समजते आपल्याला, काय नॉलेज भेटते आपल्याला, काहीच नाही. सो हे ऑप्शन नाही आहे. आणि डोंट कीप युअर फूड अनकवर्ड हे तर काय फूडचा आणि ह्याचा काही सवाल आहे का, फूड अनकवर्ड ठेवू नका हे कॉमन सेन्स आहे, हे येतं ह्याचा. त्यामुळे 3 नंबरचा काय उत्तर नाही. आणि डोंट आस्क एनीवन फॉर हेल्प ह्याचा पण काही सवाल नाही आहे, आपल्याला हेल्प घ्यावीच लागते कुणाची ना कुणाची. सो ऑप्शन नंबर 1 हेच काय होतंय तिथं सो बसतंय बरोबर. आता चौथा आहे सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते तुम्हाला सांगतो. तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे, तुम्हाला पीसी दिलेला आहे, पीसी काळा झाला तर काय अडचण नाही, आपल्याला मार्क पडले पाहिजेत. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले तर प्रत्येक ओळीतला एक एक शब्द जर तुम्ही पाहत गेले तर ते टाइम कन्झ्युम करणार असणार आहे. मग एक आयडिया काय करायची, डायरेक्ट उभे बघायचे. इथं बघा वी सेम स्पेलिंग आहे ह्याचा विषय संपला. इथं बघा लॉस्ट सेम स्पेलिंग आहे, संपला विषय. द सेम स्पेलिंग आहे, त्याच्यामध्ये एरर नाही. हे बघा रिसीट त्यानंतर रिसिप्ट, इथं रिसिप्ट आणि रिसीट म्हणजे इथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. इथून पुढचं सेंटेन्स वाचायची गरज नाही, प्रत्येक शब्द चेक करायची गरज नाही. आता इथं रिसिप्ट हा शब्द आहे, मग री असं ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस काय पाहिजे रे, REA पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणजेच आपण REA असं पण म्हणू शकतो फक्त री साठी, आणि किंवा आपण फक्त RE पण म्हणू शकतो. सी आणि म्हणून काय येणार आहे CE. म्हणून आर नंतरून आय तर 100% नाही. रिसिप्टच्या स्पेलिंगला आय नाहीये. रिसिव्हची स्पेलिंग बघा बरं, रिसिव्हची स्पेलिंग आपण RI असं कधी लिहितो का, नाही लिहित. आपण काय लिहितो RE लिहितो. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला REचं मिनिंग पण काय होतंय, री होते. मग RI असणारा ऑप्शन आपण कट करू. हा 3 नंबरचा ऑप्शन गेलाय माझा. इथं आता बघा रिसी, जसं RE म्हणलं की री होतं तसं CE म्हणलं की सी होतं, आणि म्हणून इथं CI दिलेलं आहे. म्हणून 1 नंबरचा ऑप्शन पण माझा काय झालेला आहे, कट झालेला आहे, आणि 4 नंबरचा ऑप्शन पण माझा कट झालेला आहे. सो माझं उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर 2. आणि ही ट्रिक तुम्ही फॉलो करायची. चलो आता नेक्स्ट आहे सिलेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर तानियाज आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड कम इमिडिएटली. म्हणजे काय झालेलं आहे की तानियाने काहीतरी विचारलं आणि त्याला लगेच इमिडिएटली म्हणजे लगेच आन्सर दिलं तर त्याला आपण काय म्हणतो, रिप्लाय. म्हणजे तुम्ही जर का मेसेज टाकला हाय, तुम्हाला लगेच येणार हॅलो, जेवलीस का, लगेच नाही जेवली. म्हणजे हा काय असणार आहे, इमिडिएट दिलेला, त्याला आपण म्हणायचं रिप्लाय. काय म्हणायचं, रिप्लाय. सो याचं काय असणार आहे, आन्सर काय असणार आहे, रिप्लाय. म्हणून तानियाज म्हणजे चित्र काय, आन्सर टू समथिंग समवन हॅज सेड केम इमिडिएटली. म्हणजे इमिडिएटली आला तर त्याला आपण काय म्हणायचं, रिप्लाय म्हणायचं. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे विजिटेड विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. आणि द म्हणजेच हा कशाचा क्वेश्चन आहे, आर्टिकलचा. ठीक आहे. मग आता आर्टिकल बघा, आर्टिकल काय असतं. आता आर्टिकल जे येतं ह्याच्या आपण 2 टाईप केलेले आहेत. एक आहे फायनाईट, आपलं काय डेफिनाईट आर्टिकल, डेफिनाईट. आणि इथं आहे इनडेफिनाईट. आता हे डेफिनाईट म्हणजे काय, निश्चित, फिक्स, माहिती असलेला. आणि हे डेफिनाईट आर्टिकल कोण आहे, आपलं कोणतं आहे, द आहे. आणि इनडेफिनाईट आर्टिकल कोणतं आहे तर ए आणि एन आहे. आता बघा ए आणि एन ह्याच्यामधला डिफरन्स काय आहे, तर ए आणि एन म्हणजे काय, जर का एकच वस्तू असेल, एकच नाऊन असेल. आता सगळ्यात महत्वाचं आर्टिकल जे येतं हे नाऊनच्या अगोदर यूज करतात.
नाऊनच्या अगोदर अ बॉल, अ गर्ल, म्हणजे जे नाऊन आहे या नाऊनच्या अगोदर आर्टिकल्स यूज करतो आपण. सो हे जे ए आणि एन आहे, ए आणि एन असेल तर याचा अर्थ काय आहे, फक्त ती वस्तू एकच आहे. किती आहे? एकच आहे. क्लिअर झालं. ए आणि एन म्हणलं की ती वस्तू काय असणार आहे, फक्त आणि फक्त एक असणार आहे. आता द हे डेफिनाइट आर्टिकल आहे. म्हणजे समजा बघा, आता मी तुमच्या घरी आलेलो आहे आणि घरी आलेलो आहे आणि तुमच्या वडिलांनी काय केलंय, दरवाजा उघडलाय. तर वडील म्हणणार तर कोण आहात तुम्ही, कारण वडील मला ओळखत नाहीयेत ना. आणि मग वडील काय म्हणणार, तर मी नाव सांगितल्यानंतर काय म्हणणार, तर बांदल सर म्हणणार, बांदल सर म्हणणार. का? कारण ते मला ओळखत नाहीयेत. पण आता दुसरी कंडिशन अशी आहे की तुम्ही दरवाजा उघडला आणि मम्मी म्हणले कोण आले रे, तर तुम्ही काय बोलणार, तर द बांदल सर आले. का? कारण तुम्ही मला ओळखता. म्हणजे हा आहे फरक डेफिनाइट आणि इनडेफिनाइट मधला. डेफिनाइट म्हणलं की काय, ते फिक्सपणे माहिती आहे तुम्हाला, आणि इनडेफिनाइट म्हणलं की ते निश्चितपणे आपल्याला माहीत नाहीयेत. मग एखादं प्लेस आहे ते आपल्याला फिक्स माहिती आहे, तर तिथं आपण आर्टिकल काय वापरतो, द यूज करतो. आणि मग आपल्या एक्झाम्पलकडे जर का आलं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. दे विजिटेड विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. आता इथं क्लिअरली त्यांनी नाव दिलेलं आहे का नाही रे, विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. क्लिअरली म्हणजे फिक्स प्लेस आहे, आणि फिक्स प्लेस आहे तर इथं माझं आर्टिकल काय येणार आहे, आर्टिकल द येणार आहे. काय येणार आहे, आर्टिकल द. सो इथं माझं आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 हे माझं काय आन्सर आहे. आणि इथं एनचा आणि एचा काही सवाल उरत नाही. मग तुम्ही बघा, द ह्याचा यूज आपण कधी करायचा, एखादी फिक्स प्लेस असेल, एखाद्या प्लेसचं तुम्हाला नाव दिलेलं आहे डायरेक्ट, तर तुम्ही तिथं द वापरायचं, जास्त डोकं चालवायचं नाही. आता 7 नंबरचा बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ गिवन वर्ड अजर. आता अजर हा शब्द कुणीच ऐकलेला नाहीये, ठीक आहे. आता अजर ह्याचं मिनिंग काय, पण त्याच्या अगोदर ह्या प्रश्नामध्ये आपण काय फसतो बघा, ह्याला लगेच गोल करून टाकायचं. हे अँटोनिम आहे. अँटोनिम म्हणजे काय, अपोजिट वर्ड्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो अजरचा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिनिंग माहिती पाहिजे, आणि सेकंडली मग त्याचा अपोजिट आपल्याला करायचं आहे. आता अजर म्हणल्यानंतर बघा, तुमच्या स्क्रीनवरती एक इमेज दिसते. त्या इमेजमध्ये काय दिसतंय तुम्हाला, की एक डोर आहे आणि ते ओपन आहे, आणि त्या ओपन डोरवरती अजर असं लिहिलेलं आहे. सो अजर ह्याचं मिनिंग काय, त्या इमेजवरून मला इमेजवरून काय मिनिंग समजते, की अजर मीन्स ओपन. अजर मीन्स काय, ओपन. आणि मग ओपनचं अपोजिट काय आहे, क्लोज्ड. हे तर आपल्याला पहिलीमध्ये पण येते. मग आता काही जण म्हणत असेल, कशाला अजर विचारला यार, ओपन लिहिलं असतं तर तिथं लगेच क्लोज लिहून टाकलं असतं ना, 2 मार्क फ्रीमध्ये मिळाले असते. पण हे असेच करतात, म्हणजे वर्ड सोप्पाच आहे पण थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. सो तर इथं अजर मीन्स ओपन, आणि त्याच्या अपोजिट काय येणार आहे, क्लोज. हे स्मॅश म्हणजे काय, मारणे, त्यामुळे त्याचा काही सवाल नाही. फिक्स म्हणजे निश्चित, आणि फ्री म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, फ्रीज देतोय आपण बरंचसं. चलो आता क्वेश्चन नंबर 8 कडे क्यों नहीं जा रहा है. वन वर्ड सबस्टिट्यूट विचारलाय परत एकदा. काय, रीना लाईक द रिपीटेड डेकोरेटिव्ह डिझाईन ऑन द टेबल क्लॉथ. म्हणजे रीना जी हिने काय केलेलं आहे, त्या टेबल क्लॉथ वरती एक रिपीटेड डिझाईन केलेली आहे. म्हणजे बघा, समजा हे असं आहे, हे असं आहे, त्यानंतर तिने हे असं केलेलं आहे, परत इथं काय येणार आहे, हे असं, हे असं, आणि त्याच्यावरती परत ही अशी डिझाईन केलेली आहे, हे असं आहे, कन्सिडर करा, आणि त्याच्यावरती परत ही अशी डिझाईन केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय बरं, हीच डिझाईन रिपीट होती का नाही, ही डिझाईन काय झालेली आहे रे, रिपीट झालेली आहे का नाही. मग एक डिझाईन आहे ती रिपीट झालेली आहे, तिला आपण काय म्हणणार, पॅटर्न म्हणणार. काय म्हणणार, पॅटर्न. बघा आता तुम्हाला एक इमेज दिसत असेल पुढं, त्या इमेजमध्ये बघा आपण जर बघितलं तर ती जी छोटीशी डिझाईन आहे तीच काय झालेली आहे, रिपीट झालेली आहे. आणि मग एखादी डिझाईन जर का रिपीट झाली तर त्याला आपण बोलायचं पॅटर्न. सो ह्याचं उत्तर काय असणार आहे माझं, ऑप्शन नंबर 1 पॅटर्न. आता इथं कॉपीचा काय सवाल नाही आहे इथं, आणि इथं शेपचा तर काही सवालच नाही. फिगर म्हणजेच काय असतं, डायग्राम म्हणजेच आकृती आपलं, त्यामुळे ते उत्तराचा पण काय विषय नाही.
चलो क्वेश्चन नंबर 9 किधर आहे आता, करेक्टली स्पेल्ड. आता करेक्टली स्पेल्ड आला की मी जसं सांगितलंय उभ्या पद्धतीने आपण त्याला कट करायचंय. काय येणार आहे, अभय अभय अभय. ओके, अभयचं स्पेलिंग सेम आहे इथं बघा ना, ABHAY सेम आहे सगळ्याकडं. आता इथं बघा पिक्ट 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 बरोबर आहे. त्यानंतर इथं अप 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 बरोबर आहे. प्रत्येक एक वाक्य असं आडवं घेऊन तुम्हाला दिवसभर लागेल, समजलं का. हे उभ्या पद्धतीने सोडवायचं तुम्ही. द द द हे बरोबर आहे. आता इथं बघा हेविएस्ट 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 आणि हेविएस्ट. आता बघा आपल्याला माहिती आहे हेविएस्ट असा शब्द आहे, हेविएस्ट. इथं हेवी तर दिसतंय का नाही, हेवी दिसतंय की नाही, मग हे कॉमन सेन्स आहे की नाही. हेविएस्ट म्हणल्यावर काय पाहिजे रे, HE पाहिजे का नाही. इथं बघा HA दिलेला आहे, म्हणजे इथं पहिला ऑप्शन गेला माझा. इथं पण बघा HA दिलेला आहे, विषय गेला. इथं HA दिलेला आहे, संपलं ना. आपण प्रोनाऊन्सिएशन वरून स्पेलिंग काढले, हेवी हे म्हणल्यानंतर HE येत आहे ना, बस त्याच्यावरूनच उत्तर निघलेलं आहे. तुम्हाला जास्त स्पेलिंग पाठ करायची पण गरज नाही. आणि मग हेवीएस्टची स्पेलिंग काय, HAVIEST. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे माझं काय उत्तर आहे. किती सोप्या पद्धतीने सापडते का नाही. चलो आता क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊत आपण. अरेंज द जंबल सेंटेन्स. अब आएगा माझा. आता प्यारा जंबल आलेले, एका मिनिटात सांगतो प्यारा जंबल काय असतं. आता प्यारा जंबल म्हणजे तुम्हाला बघा लहानपणीची एक गोष्ट सांगतो. लहानपणीची जी गोष्ट आहे की ती आजी ती भोपळ्यामध्ये बसून लेकीकडे गेली होती, ती गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर आपण थोडंसं मेमराईज करू त्या गोष्टीला. की काय होतं की ती आजी आहे आणि तिला लेकीच्या घरी जायचं असतं. मग जंगलामध्ये तिला सगळ्यात काय होतं, वाघ भेटतो. वाघानंतरून काय होतं, एक लांडगा भेटतो. आणि लांडग्यानंतरून काय तर एक सिंह भेटतो. कन्सिडर करा. ठीक आहे, प्रत्येकाने वेगवेगळे ॲनिमल सांगितले असते ना, मी सांगितलेले 3. आणि प्रत्येकाला म्हातारी काय म्हणते की ना लेकीच्या घरी जाते, तूप रोटी खाते, चांगली जाडजूड होते. आणि मग तुम्हाला आता काय माझ्यामध्ये हाडच होतं. ती म्हातारी जाते, लेकीच तिथं राहते, चांगली तब्येतवान होते. आणि मग इथकडं घरी येण्याच्या दिवशी लेकीला म्हणते असा असा इन्सिडेंट झालेला आहे. त्यावेळेस तिची जी लेक आहे ती तिला एक भोपळा देते आणि त्या भोपळ्यामध्ये बसून ती येते. सिंह म्हणतो भोपळा कुठं चालला, भोपळा तू एक म्हातारी बघितली का. ती म्हातारी म्हणते नाही रे, चल रे भोपळा टुन्नुक टुन्नुक. सेम स्टोरी ती नरेट करती लांडग्याला आणि सेम अगेन टायगरला. आणि सेफ्टी काय होतं, एकदम सेफली ती घरी येऊन पोहोचते. तर ही जी स्टोरी आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता प्यारा जंगलमध्ये काय करणार आहे, हे जे पार्ट्स करणार आहेत, एक तर 4 किंवा 5 पार्ट्स करते ना. TCS 4च पार्ट करतं, IBPS 5 पार्ट करतं. ठीक आहे, मग TCS 4 पार्ट करणार आहे. आणि हे जे 4 पार्ट आहेत ते तुम्हाला सिरियली लावायचे. तुम्हाला पहिला पार्ट देणार की म्हातारी सिंहाला बोलली की मी कोणत्याही आजीला बघितलं नाही, पहिलं सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स तिने दिलेलं आहे की तिने डिसाईड केलं आपल्या मुलीला भेटायचं, हे केलं. तिसरं सेंटेन्स असं दिलं की मुलीने तिला एक भोपळा आणून दिला. आणि चौथं सेंटेन्स असं दिलं की म्हातारी घरी सुखरूप पोहोचली. आता हे तुम्हाला सिरियली लावायचे. मग पहिलं काय येणार आहे, तिने डिसाईड केलं लेकीकडे जायचं. दुसरं काय येणार आहे की ती लेकीच्या घरी गेली, लेकीला सांगितलं, लेकीने भोपळा दिला. तिसरं सिंह तिला बोलला. आणि चौथं ती सेफली घरी आली. राईट. आणि ह्या सेंटेन्सची ही जी अरेंजमेंट आहे ह्यालाच आपण म्हणायचं प्यारा जंबल. बाकी त्याच्यात काही नवीन नाहीये. ठीक आहे, तर आता क्वेश्चनकडे येऊ. आणि या प्यारा जंबलच्या तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. आता प्यारा जंबलच्या मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिक्स. आणि या ट्रिक्सवरून तुम्हाला उत्तर निघणार आहे. जरी तुम्हाला मिनिंग समजलं नाही तर टेन्शन घ्यायचं नाही. मी सांगितलेल्या ज्या काही 4 ते 5 ट्रिक होता त्या तुम्ही वापरायच्या, तुम्हाला उत्तर निघणार आहे. हा, आता एखादं प्यारा जंबल असं येईल की त्याचं आपल्याला उत्तर मिनिंग शिवाय निघणारच नाही. पण वनरक्षकला जास्त करून आपल्या शॉर्टकटनी उत्तर निघणारे प्यारा जंबलच होतं. त्यामुळे टेन्शन लेणे का नाही. आता काय दिलंय बघा की फॉर एक्झाम्पल द इफ्लुएन्स फ्रॉम द मथुरा रिफायनरी अफेक्ट द ताजमहल. आता मी वाचत बसत नाही. आता मी काय करणार, फक्त यांचं पहिला शब्द बघणार. इथं पहिला शब्द कोणता आहे, फॉर एक्झाम्पल. इथं काय आहे, दस. इथं काय आहे, सेव्हरल. आणि इथं काय आहे, अनदर एक्झाम्पल. आता ह्याच्यामध्ये बघा
मला एक वर्ड सापडलेला आहे, आपला कीवर्ड सापडलेला आहे. कोणता माहिती आहे का? माझा कीवर्ड आहे दस. काय आहे? दस. आता दस याचं मिनिंग काय आहे? म्हणून. काय आहे? म्हणून. म्हणजे आपण ज्या वेळेस बघा, आपण शाळेमध्ये उत्तर लिहायचो की स्वराज्याला सर्व बाजूने धोका होता, म्हणून शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह मान्य केला. आणि तिथंच उत्तर संपायचं का नाही आपलं? म्हणून महाराजांनी काय केला? तह मान्य केला. मग हे जे दस आहे ह्याचा मिनिंग काय आहे? म्हणून. म्हणजे हा जो म्हणून आहे हा काय करतो की रिझल्ट किंवा जो परिणाम आहे तो एक्सप्रेस करतो किंवा एक्सप्लेन करतो. आणि म्हणून एक ध्यानात ठेवायचं, ट्रिक नंबर 1 आहे आपली. दसचं सेंटेन्स हे सगळ्यात शेवटचं सेंटेन्स असतं. दस याचं सेंटेन्स हे सगळ्यात शेवटचं सेंटेन्स असतं. मग आपलं शेवट कोण आहे? बी सगळ्यात शेवटी असणारा ऑप्शन शोधा. चलो, हा पण नाहीये बीचा, हा पण नाहीये, हा पण नाहीये. माझं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, फिनिश. मला वाचायची पण गरज नाही पडली. हा, वाचून तुम्ही मिनिंग वरून शोधू शकता, पण इथं मला वाचायची काही गरज पडली का? नाही. ह्याच्यामध्ये आणखीन एक बघा, आणखीन एक ही आहे बरं का आयडिया. काय आहे रे? की फॉर एक्झाम्पल. आता फॉर एक्झाम्पल आपण कधी बोलतो रे? अगोदर काहीतरी सेंटेन्स देणार ना, आहे का नाही? आणि नंतरून आपण फॉर एक्झाम्पल म्हणणार आहे का नाही? आता समजा तुम्ही एखाद्या एक्झाममध्ये निगेटिव्ह रिझल्ट आलेला आहे, त्यावेळेस आपण मोटिवेट करण्यासाठी काय म्हणतो की अरे कधी कधी यशस्वी माघार घ्यावा लागते. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी पण यशस्वीपणे माघार घेतलेली बऱ्याचशा वेळेस. सक्सेस होण्यासाठी त्यांनी माघार घेतलेली. मग तिथं फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांचं दिलं का नाही आपण, पण त्याच्या अगोदर आपण काहीतरी बोललो का नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे आहे ना, ए वाला पहिल्यांदा यायलाच नव्हतं पाहिजे. आणि ह्याच्यावरूनच माझा एक तर ऑप्शन काय होत होता रे? कट होत होता. समजलं? म्हणून ह्या पद्धतीने आपण काय करायचं? तर ऑप्शन कट करायचे. तर आता सेंटेन्स काय होते तयार बघा. आता सेव्हरल फॅक्टर्स हॅव निगेटिव्हली इम्पॅक्टेड विजिटर्स टू इंडिया. त्यानंतर काय? फॉर एक्झाम्पल द इफ्लुएन्स फ्रॉम द मथुरा रिफायनरी अफेक्ट द ताजमहल. राईट आहे. आणि त्यानंतर डी अनदर एक्झाम्पल इज बीचेस टर्निंग इन टू रबिश डम्प्स. आणि डी ए दस अनलेस these detergents are attended to tourism will not flourish. म्हणजे मथुरा रिफायनरीचं सांगितलेले आपण मध्ये बघा ऐकलं असेल की ताजमहलचा जो एक कॉर्नर आहे तो काय होत होता? काळा पडत चालला होता त्या रिफायनरीच्या पोल्युशनमुळं. आणि ती रिफायनरी काय केलेली आहे? बंद केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपलं जे ताजमहल आहे ते काय आहे? 7th हेरिटेज प्लेसेस जे आहेत त्यामध्ये ते आहे. सो त्याच्यावरून त्यांनी तो पॅराजंबल काय केलेला आहे? तर कॉपी केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 11 कडे जाऊ. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ ईडीएम. ईडीएम विचारले काय? टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. नीट समजून घ्या. टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर म्हणजे जो फिश आहे याला पाण्यातून बाहेर काढल्यासारखं वाटणे. आता इथं आपण शब्दशः अर्थ घेऊ. आता फिशला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर कसं वाटणार रे? फिश म्हणेन का अरे वा काय भारी वाटतंय पाण्यातून बाहेर, काय नवीन जग लय भारी यार बाहेरचं, असं म्हणणार आहे का? ऑब्विसली नॉट. तो लगेच काय होणार आहे? जगण्यासाठी तडफड सुरू करणार आहे त्याची. बरोबर आहे की नाही? तो हॅपी होणार आहे का? नाही. म्हणजेच काय आहे की फिशला जसं पाण्यातून आपण बाहेर काढतो तसं आपल्याला आपली आवडती गोष्ट, आता फिशसाठी लवेबल थिंग कोणती आहे? वॉटर. तसं आपल्याला एखादी लवेबल गोष्ट आहे आणि त्या गोष्टीपासून आपल्याला दूर केलं तर आपण कसं होणार? तर अनहॅप्पी आणि ऑकवर्ड होणार. तर काय होणार? तर अनहॅप्पी आणि ऑकवर्ड. आता बघा तुमच्या स्क्रीनवरती एक आहे ना इमेज आहे. त्या इमेजमध्ये जर बघितलं तर बघा हे जे कपल्स होतं, साईडला कपल्स होतं, ते गप्पा मारता येतं, मजाक चाललाय, हसी मजाक चाललाय. आणि एक जो आहे तो बघा एकटाच बसलेला आहे. का? तो सिंगल आहे. मग ह्या सर्वांना बघून तो काय झालेला आहे? अनहॅप्पी झालेला आहे. सो ही इमेज लक्षात राहिली असेल की तुम्हाला समजेल काय की टू बी लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर मीन्स तो जो पर्सन आहे तो कसा आहे? अनहॅप्पी आणि ऑकवर्ड फील करतोय, कारण सगळे तर कपल होतं आणि हा एकटाच आहे. तर याचं मिनिंग काय येणार आहे? मग
टू फील ऑकवर्ड अँड अनहॅपी. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. आता इथं काय टू बी थर्स्टी अँड ड्राय ह्याचा काही सवाल आहे? थर्स्टी अँड ड्रायचा ह्याचा काही सवालच नाही. टू फील व्हेरी कम्फर्टेबल तो मासा म्हणणार आहे का अरे वा काय भारी आहे. म्हणजे हे ऑप्शन जर तुम्ही वाचले तर ऑप्शनवरून पण उत्तर निघणार आहे. टू बी इन ए सेफ प्लेस, आता माशाला पाण्यातून बाहेर काढलं ते काय सेफ प्लेस असणार आहे का? नाही. म्हणजे बघा ह्या प्रश्नाचे आपण दोन पद्धतीने उत्तर काढू शकतो. ऑप्शनवरून पण उत्तर काढू शकतो कारण त्यांनी ऑप्शन एकदम बोगस दिलेले आहेत. सो 4 नंबर हे माझं उत्तर आहे. आता परत एकदा प्यारा जंगल आलेलं आहे. द इंडियन एलिफंट इज कल्चरल सिम्बॉल थ्रू आउट एशिया आणि दॅट इज बिकॉज द टायगर इज कॉल्ड द नॅशनल ॲनिमल इन इंडिया. इट्स द नॅशनल हेरिटेज ॲनिमल. देअर आर अबाउट 28 एलिफंट्स इन इंडिया असं दिलेलं आहे. आता बघा इथं तुम्ही ऑप्शन ऑब्झर्व करा. ह्या सगळ्यांच्या सुरुवातीला काय आहे रे? ए म्हणजे आपलं पहिलं सेंटेन्स काय आहे? ए वालं आहे. हे 1 नंबर आहे. ठीक आहे. मग काय दिले बघा इन द इंडियन एलिफंट इज अ कल्चरल सिम्बॉल थ्रू आउट एशिया. त्यानंतर काय येणार आहे मग इथं बघा इन इंडियन एलिफंट इज कल्चरल सिम्बॉल थ्रू आउट एशिया. म्हणजे आपण काय दिलेलं आहे? पहिल्यांदा एशियाची माहिती बघितलेली आहे आणि त्यानंतरून आपण कुणाकडे जाणार तर इंडियाकडे. मग कधी पण प्यारा जंगलमध्ये जर का प्लेसेस असतील तर पहिलं सेंटेन्स हे जी सगळ्यात मोठी प्लेस आहे का नाही तिचं असतं आणि त्याच्यानंतरून दुसरं सेंटेन्स हे त्याच्या खालच्या प्लेसचं असतं. इथं एशिया सगळ्यात मोठं आहे का नाही आणि त्याच्या अंडर कोण येणार आहे? इंडिया येणार आहे. सो इथं बघा सी नंबरमध्ये इन इंडिया दिलेले आणि म्हणून 1 नंबर जर ए तर 2 नंबर माझा सी पाहिजे. म्हणजेच ए नंतरून मला काय पाहिजे रे? सी पाहिजे. सो इथं ए नंतरून सी इथं तर कोणत्या ऑप्शनमध्ये नाहीये, इथं पण नाहीये, इथं पण नाहीये आणि ऑप्शन नंबर 3 हेच माझं काही उत्तर आहे. आता ह्याच्यासाठी कोणती ट्रिक आहे? जर का प्यारा जंगलमध्ये प्लेस दिलेले असतील तर मोठी प्लेस हे काय पहिलं सेंटेन्स असतं आणि दुसरी छोटी प्लेस हे काय असतं? सेकंड नंबरला असतं. सो ह्याचं उत्तर येणार आहे 3 नंबर. पण आता बघा तुम्ही प्यारा जंगल सोडवताना ह्या ट्रिक तुम्ही वापरा. पण जर का ज्याला काहीच इंग्लिश समजत नाहीये, जास्त मिनिंग समजत नाहीये, तो ही ट्रिक वापरून उत्तर काढू शकतो. आपण ज्याला मिनिंग समजतंय त्याने काय करायचं? सेंटेन्सचं मिनिंग समजून घ्यायचं आणि उत्तर काढायचं. मिनिंग समजून जर का उत्तर काढलं तर तुमचं अजिबात चुकणार नाही. म्हणून मी दोन्ही ऑप्शन सांगितलेले. एक तर मिनिंग समजून घ्या नाहीतर मग ही ट्रिक वापरा आणि आपल्याला काही उत्तर बरोबर येण्याशी मतलब आहे. तिथं थोडी विचारणार तुमचं हे प्यारा जंगलचं उत्तर हे असंच का आलं. त्यामुळं तुम्ही कोणतीही ट्रिक वापरा, काय अडचण नाही. चलो आता 13 नंबरचा आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. हॅव यू एव्हर सीन रेनबो? क्वेश्चन मार्क. आणि इथं का दिलंय? 1 आणि ए आणि एन दिलेलं आहे. ठीक आहे. आता ए आणि एन दिलेले म्हणजे हा आर्टिकल वरला क्वेश्चन आहे. आता इथं आपल्याला रेनबो आहे, इथं आपला शाळेतला नियम वापरायचा आहे. पण शाळेतला नियम काय आहे बघा. शाळेतला नियम जो आहे तो आपला काय आहे की जर का ए ई आय ओ आणि यू हे काय आहेत रे? हे वॉवेल्स येतं. काय येतं? वॉवेल्स म्हणजे स्वर येतं, इंग्लिश मधले स्वर. आणि बाकीचे हे जे येतं बी सी डी एफ बाकीचे ह्या 5 जणांना सोडून जे येतं त्यांना म्हणायचं कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजेच काय आहे तर व्यंजन मराठीमधले. तर हे जे ए ई आय ओ यू हे वॉवेल्स दिसले की एन घ्यावा, हा आपला रूल आहे. पण आता मी काय सांगतोय, हा जो रूल आहे ना स्कूलमध्ये शिकवलेला तो चुकीचा आहे. तुम्ही म्हणता मास्तर चुकीचे शिकवायला लागले, तर ऑब्विसली नॉट. चुकीचा आहे हा नियम. काय खरा रूल काय आहे तर बघा. आणि हा रूल कसा फसवतो ते पण सांगतो. आता मी इथं जर का घेतलं युनिव्हर्सिटी आणि इथं मी तुम्हाला सांगितलं ए किंवा एन वापरा. इथं घेतलं की 1 रुपी नोट असं घेतलं. तर आता हे जे 2 वर्ड आहेत ह्या 2 वर्डच्या अगोदर तुम्हाला आर्टिकल ए किंवा एन वापरायचंय. आता तुम्ही काय करणार? इथं यू दिसला, अरे वॉवेल्स दिसला, चलो भाई एन लिखो. इथं ओ लिहिला, अरे ए ई आय ओ यू दिसतोय, ओ दिसतोय की लगेच एन लिखो. आणि मग तुम्हाला उत्तर येणार चुकीचं, 0 आउट ऑफ 0 म्हणजे 0 मार्क पडणार 2 मार्कापैकी. ओके.
0 मार्क काढणार आणि मायनस होते आणि ते आणखीन वेगळं. त्याचं कारण हा नियम आपला चुकीचा आहे. रूल काय आहे बघा, की रूल इथं मी रूल सांगतो आणि मग उत्तर सांगतो. इथं आपला रूल काय आहे की A, E, I, O, U हे वॉवेल्स सारखा उच्चार, दॅट इज प्रोनाउन्सिएशन, प्रोनाऊन्स होत असेल तर ॲन घ्यावं, अदरवाईज ॲन घ्यायचा नाही, अदरवाईज ए घ्यायचा. मग आता ह्या एक्झाम्पल कडे जर का मी आलो तर इथं बघा युनिव्हर्सिटी लिहिताना कसं लिहिणार रे, यू असं लिहिणार का नाही. मग मला सांगा मराठीमध्ये ए आपला व्यंजन आहे म्हणजेच कॉन्सोनंट आहे का नाही, आणि कॉन्सोनंट आहे तर इथं काय येणार आहे रे, अ युनिव्हर्सिटी येणार आहे. इथं व लिहितो का नाही, व हे मराठीमध्ये काय व्यंजन आहे म्हणजेच कॉन्सोनंट आहे. सो इथं आपण काय करायचंय, एचा यूज करायचा आहे. म्हणून आपण प्रोनाउन्सिएशन बघायचंय. चलो आता आपल्या क्वेश्चन कडे येऊ. क्वेश्चन किती काय, हा, हॅव यू एव्हर सीन रेनबो, रे आता रे आपला कॉन्सोनंट आहे का नाही, कॉन्सोनंट आहे तर इथं काय पाहिजे, अ रेनबो. सो इथं वनचा काही सवाल नाही, इथं उत्तर हे ॲनचं पण नाही. ऑप्शन नंबर 4 हे काय आहे, करेक्ट आन्सर आहे. चलो आता नेक्स्ट आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन, फिल इन द ब्लँकच आहे. नवीन इज इन माय क्लास डॅश इन डिफरंट सेक्शन. आता हा क्वेश्चन आहे कंजंक्शन वरचा. आता कंजंक्शन काय असते ते सांगतो बघा. कंजंक्शन लिहितो, कंजंक्शन. आता जंक्शन म्हणजे काय आहे तर कनेक्ट करायचं. आता कुणाला कनेक्ट करायचंय, एक तर आपण काय करायचे, 2 वर्ड्स कनेक्ट करायचे, 2 वर्ड्स और 2 सेंटेन्स कनेक्ट करायचे, 2 सेंटेन्स. मग 2 वर्ड्स किंवा 2 सेंटेन्स कनेक्ट करण्यासाठी जे वर्ड्स आपण घेणार आहोत ना त्यांना आपण म्हणायचं कंजंक्शन. मग ते कोणते, तर फॉर आहे, त्यानंतर अँड आहे, सो आहे, स्टील आहे, अल्दो, इफ, अनलेस, खूप सारे तर दॅट आहे, व्हॉट, वेन, वियर, विच मीन्स ऑल WH वर्ड्स प्ले अ रोल ऑफ कंजंक्शन. आता म्हणून आपल्याला इथं काय करायचंय, 2 वर्ड्स किंवा 2 सेंटेन्स जोडायचे आहेत आपल्याला, आणि म्हणून आपण तिथं कंजंक्शनचा वापर करणार आहोत. आता समजा 2 वर्डचं सांगतो की इथं 2 नाऊन येतं, काय येतं, राज, ठीक आहे, आणि इथं आहे आर्या. आता या दोघांना मला कनेक्ट करायचंय तर मी काय म्हणणार आहे की राज अँड आर्या असं बोलणार आहे. मग इथं बघा हे जे 2 नाऊन येतं, राज हे नाऊन आहे आणि आर्या हे पण नाऊन आहे, ह्या नाऊनला ह्या अँडने कनेक्ट केलं का नाही, आणि म्हणून इथं अँड हा काय आपला कंजंक्शन आहे. काय कंजंक्शन. सो कंजंक्शन म्हणजे काय, इफ वी हॅव टू कनेक्ट 2 सेंटेन्सेस और 2 nouns then we have to use conjunction. आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, कंजंक्शन. मग आता इथं बघा, नवीन इज इन माय क्लास डॅश इन डिफरंट सेक्शन. इथं इफ, सो, अँड आणि बट हे 4 कंजंक्शन दिलेले आहेत. आता इफ हा जो आहे हा इफ कधी वापरायचा तर कंडिशनसाठी, कंडिशन. मग आता समजा कंडिशन कोणती आहे, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स, हे कंडिशन आहे. किंवा मुलींची कंडिशन काय आहे, इफ यू गेट गव्हर्नमेंट जॉब आय विल मॅरी विथ यू असं म्हणणार. ही कंडिशन आहे, रिअल आहे ती कंडिशन बरं का. गव्हर्नमेंट जॉब भेटला तर मी लग्न करते, की मला काही टेन्शन नाही आहे, मग तू काळा आहे गोरा आहे आय डोंट थिंक, आहे का नाही, फक्त गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, नसला तर अच्छा चलते दुआ मी याद राखणार. म्हणून मला सांगायचं आहे की इफ हा कंडिशनसाठी असतो. आता इथं नवीन इज इन माय क्लास डॅश इन डिफरंट सेक्शन, ह्याच्यामध्ये कुठं कंडिशन आहे नाही. आणि नॉर्मली इफ आहे ना सुरुवातीलाच येतो सेंटेन्सच्या, हा नंतरून पण येतो, सेंटेन्सच्या दुसऱ्या सेंटेन्समध्ये पण येऊ शकतो, पण जास्त सेंटेन्समध्ये इफ सुरुवातीला येतो. आणि इथं काही कंडिशन नाहीये, सो इफ हे तर उत्तर नाहीये. आता सो म्हणजे काय, म्हणून. सो म्हणजे काय, म्हणून. आपल्याला मित्रांनी फोन केला की आणि फोन तू का नाही पिकअप केला,
तर आपण काय म्हणणार होतं की मी झोपलो होतो, सो मी काय केलं नाही, तुझा कॉल बघितला नाही असं म्हणणार. सो म्हणजे काय, म्हणून. कळलं? आता पुढे बट. आता हा जो बट आहे का नाही, हा बट ज्या वेळेस आपण जोडणार आहे तर त्यावेळेस एक सेंटेन्स, हा बट ज्या वेळेस मी 2 सेंटेन्सच्या मध्ये जोडणार आहे त्यावेळेस एक सेंटेन्स माझं पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक सेंटेन्स काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा, जर का एक दिसते त्या इमेजमध्ये काय दिसतंय तुम्हाला की एक डोर आहे आणि ते ओपन आहे आणि त्या ओपन डोर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल आणि एक सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल त्यावेळेस आपण कोणत्या कंजंक्शनचा यूज करणार होतं, तर आपण यूज करणार होतं बटचा. आणि इथं जर बघितलं आपण तर नवीन इज इन माय क्लास डॅश बट इन डिफरंट सेक्शन, म्हणजे तो माझ्या क्लासमध्ये पण तो दुसऱ्या सेक्शनमध्ये, म्हणजे क्लासमध्ये नाहीयेच. म्हणजे एक सेंटेन्स पॉझिटिव्ह आणि एक सेंटेन्स काय निगेटिव्ह. आता फॉर एक्झाम्पल की तुम्ही मुलगी पाहायला गेलात आणि ती मुलगी जर बघितली तर तुम्ही काय म्हणणार होतं की शी इज क्लेवर बट शी इज अगली असं म्हणणार. म्हणजे हुशार आहे ती पण ती काय दिसायला व्यवस्थित नाहीये. ओके, अगली हा थोडासा डार्क वर्ड झाला. तर बट शी इज नॉट सो ब्युटिफुल असं म्हणूया आपण त्याच्याऐवजी. म्हणजे एक सेंटेन्स पॉझिटिव्ह आणि एक सेंटेन्स कसं आहे, निगेटिव्ह आहे. राईट. आणि मग तिथं काय वापरणार आहोत आपण, बट. म्हणून इथं काय येणार आहे, माझं बट येणार आहे. आता अँडचं मी सांगितलेलं आहे की राम अँड सीता, मग इथं अँड हे 2 वर्डसाठी 2 सेंटेन्ससाठी पण यूज केलं जातं. इथं 2 सेंटेन्स सेम मिनिंगच्या सेम पॉवरच्या असतील तर आपण तिथं अँड वापरायचं. ह्याच्यामध्ये दोन्ही सेंटेन्सला सेम व्हॅल्यू असली पाहिजे बरं का, तरच आपण तिथं अँड यूज करतो. आपण ज्यावेळेस कंजंक्शनचे लेक्चर्स होतात त्याच्यामध्ये बघा अँड वरती मी खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तुम्ही ते लेक्चर्स व्यवस्थित पहा. चलो मग उत्तर काय माझं बी आहे, 2 नंबर आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. काय, ट्रँक्विल. आता ट्रँक्विल म्हणजे काय, मी पाणी पितो, थोडासा घसा कोरडा पडला. ओके, काय मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम विचारले ट्रँक्विलचं. आता ट्रँक्विल म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला इमेज दिसते एक, त्या इमेजमध्ये बघा ना की एक माणूस बसलेला आहे, मस्त पाणी आहे, तिकडं सूर्य आहे आणि वातावरण एकदम कसं आहे रे, एकदम शांत असं वातावरण आहे, एकदम पीसफुल असं वातावरण आहे. सकाळी सकाळी जर आपलं उठलं तर वातावरण एकदम कसं असतं रे, शांत, पक्ष्यांचा थोडासा चिवचिवाट ऐकायला येणार, आहे का नाही. आणि त्याला आपण काय म्हणणार, काम किंवा पीस म्हणणार, म्हणजे शांतता. आणि हे जे ट्रँक्विल आहे याचंच मिनिंग काय आहे रे, तर काल्म म्हणजे शांत. आपण तुम्ही गाणं ऐकलेलं आहे की आता ह्याच्यामध्ये काय आहे, तर ल जो आहे ना तो सायलेंट असतो. बेबी काम डाऊन हे गाणं ऐकलं की नाही, तिथं एल जो आहे ना तो सायलेंट आहे. सो हे ट्रँक्विल म्हणजेच काय, काम आहे. मग हे ट्रँक्विल ह्याचं काय मिनिंग येणार आहे, काम म्हणजे शांतता, पीस. थोडक्यात काय आहे, पीस म्हणजे काय, शांतता. तुमचे वेगळे पीस नाही, ते खायचे पीस वेगळे असते. ठीक आहे. तर हा सॉफ्ट म्हणजे काय, तर मऊ आहे. हार्ड म्हणजे कठीण, त्याचा काय विषय नाही. आणि डिफिकल्ट म्हणजे काय, अवघड. म्हणून ट्रँक्विल ह्याचं सिनोनिम काय येणार आहे, काल्म किंवा पीस. तर हे होतं आपलं डे 1चं PYQ ॲनालिसिस. आता उद्याच्याला परत एकदा मी घेऊन येणार आहे डे 2चं म्हणजे शिफ्ट 2चं इंग्लिश ग्रामरच्या 15 क्वेश्चन बरोबर असंच डिटेलमध्ये ॲनालिसिस. तोपर्यंत कुठेही जायचं नाही आहे, कनेक्ट व्हायचं आहे आमच्याबरोबर. आणि मी जसं सांगितलं की ॲपची लिंक तुम्हाला दिलेली आहे, त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. आता कोर्सची जी प्राईज आहे ती एकदम कमी आहे. तुम्हाला ही जी कोर्सची प्राईज आहे ही 3 महिन्याचा कोर्स फक्त आणि फक्त 250 रुपयामध्ये मिळणार आहे. 3 महिन्याचा, 3 मंथचा फक्त आणि फक्त 250 रुपया, काहीच नाही, फक्त आणि फक्त 250 रुपये. आता ही जी प्राईस जी आहे ना ती एकदम कमी ठेवलेली आहे. त्याचं कारण चला विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. आणि ऑनलाईनला मी कधीच इतकी प्राईस कमी ठेवत नाही. त्याचं कारण काय की ऑनलाईनचं लेक्चर घ्यायला खूप कष्ट पडतात.
पाय दुखत येतं, एकट्यालाच आपल्याला बडबड करावं लागते कॅमेरा पाहून. त्यानंतर ते एडिटिंग आलं, एडिटिंग नंतर तो व्हिडिओ एक्सपोर्ट होणार, एक्सपोर्ट झाल्यानंतर ॲपला अपलोड करायचा, म्हणजे खूप कष्टाचं काम आहे ते. प्रिपरेशन करावं लागतं. त्या ज्या आपल्या होकॅब येतात त्याचे पिक्टोरियल पिक्चर्स व्हिडिओ आपण काय करायचे, फाइंड आउट करायचे, हे सर्व काम असतं. आणि त्यामुळं ही जी बॅच आहे ते कायम महाग असते. पण आता वनरक्षकची ॲडव्हर्टाइजमेंट येणारच आहे, त्यामुळं मी यावेळेस खूप कमी प्राईस ठेवलेली आहे की चला विद्यार्थ्यांना एक फायदा पण होऊन जाईल. तर फक्त 250 रुपयाला 3 महिन्याची बॅच आहे. आता जर का तुम्ही 6 मंथची बॅच घेतली तर तुम्हाला 500 रुपये पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण मी फक्त ती 6 मंथची जी बॅच आहे ना, ती तुमच्यासाठी फक्त आणि फक्त 350 रुपयाला दिलेली आहे. सो तुम्ही ॲपमध्ये जा, तिथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसते ना, 3 महिन्याची घ्यायची का 6 महिन्याची. तर तुम्ही त्यापैकी एक कोणताही मंथ सिलेक्ट करा आणि ती बॅच काय करा, परचेस करा. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया उद्या डे 2च्या ॲनालिसिस बरोबर. थँक्यू.